विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपली शाळा जिके या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण तलाठी भरतीसाठी MPSC पॅटर्ननुसार 30 संभाव्य प्रश्नसंचांची सिरीज सुरू केली आहे. यामधला हा 20व्या नंबरचा प्रश्नसंच आहे. मित्रांनो, आजचे प्रश्न तुमच्या कमेंटनुसार घेतलेले आहे, त्यामुळे आजचे प्रश्न खूप महत्त्वाचे होणार आहे. एकही प्रश्न मिस करू नका. बघूया आजचा महत्त्वपूर्ण प्रश्नसंच. प्रश्न क्रमांक पहिला आहे, 1875च्या दख्खनच्या दंग्यांची सुरुवात प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून झाली होती? मित्रांनो, प्रश्न फार महत्त्वाचा आहे. दख्खनचा दंगा कधीचा आहे? तर 1875चा आहे. हा पॉईंट लक्षात ठेवा. तर यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, दख्खनच्या दंग्याची सुरुवात मे 1875मध्ये पुण्यातील सुपे या गावापासून झाली. मारवाडी आणि गुजराती सावकारांच्या शोषणाविरुद्ध शेतकऱ्यांनी हा बंड केला होता. मित्रांनो, कोणी बंड केला होता? तर हा बंड मित्रांनो शेतकऱ्यांनी केला होता. कोणाच्या विरोधामध्ये केला होता? मारवाडी आणि गुजराती सावकारांच्या शोषणाविरुद्ध केला होता. ठीक आहे मित्रांनो. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, पुणे. पुणेमध्ये झाला होता. सुपे या गावामध्ये झाला होता. ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपली हे इतिहास या घटकावर प्रश्न सुरू आहे. इतिहासमधील आपण शेतकऱ्यांची चळवळ हा विषय निवडलेला आहे. ठीक आहे मित्रांनो, यावर आपले 5 प्रश्न होणार आहे. यानंतर सर्व विषयावर मित्रांनो आपले 5-5 प्रश्न होणार आहे. GK GSवर हे प्रश्न सुरू आहेत मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, महात्मा ज्योतिराव फुले यांनी शेतकऱ्यांच्या हालअपेष्टांचे चित्रण करण्यासाठी खालीलपैकी कोणता प्रसिद्ध ग्रंथ लिहिला? मित्रांनो, हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये लक्षात ठेवा, महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1881मध्ये शेतकऱ्यांच्या आसूड हा ग्रंथ लिहून शेतकऱ्यांची दुरावस्था आणि सावकारी शोषणांविरुद्ध कडाडून टीका केली. तर मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिहिला. ठीक आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक तिसरा आहे, बाबा रामचंद्र यांनी 1920च्या दशकात खालीलपैकी कोणत्या प्रांतात शेतकरी चळवळीचे यशस्वी नेतृत्व केले? मित्रांनो, यामध्ये लक्षात ठेवा, बाबा रामचंद्र यांनी उत्तर प्रदेशातील अवध भागात शेतकऱ्यांच्या संघटित करून जमीनदारांविरुद्ध तीव्र आंदोलन उभारले होते. मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, अवध उत्तर प्रदेश येथे. मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही आपली शाळा जिकेला सबस्क्राईब केले नसेल तर आताच करून घ्या. सोबतच मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या. प्रश्न क्रमांक चौथा आहे, बारडोली सत्याग्रह 1928मध्ये झाला होता. हा बारडोली सत्याग्रह याचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते असे प्रश्न आहे मित्रांनो हा. तर यामध्ये लक्षात ठेवा, गुजरातमधील बारडोली येथील शेतकऱ्यांच्या वाढीव शेतसाऱ्यांविरुद्ध वल्लभभाई पटेल यांनी यशस्वी लढा दिला. यांच्या आंदोलनादरम्यान त्यांना सरदार ही पदवी देखील मिळाली होती. मित्रांनो, सरदार ही पदवी वल्लभभाई पटेल यांना कोणत्या आंदोलनादरम्यान मिळाली? मित्रांनो, तर बारडोली सत्याग्रह या आंदोलनादरम्यान मित्रांनो त्यांना सरदार ही पदवी मिळाली. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, सरदार वल्लभभाई पटेल त्यांना सरदार ही पदवी बारडोली सत्याग्रह दरम्यान मिळाली. प्रश्न क्रमांक 5वा आहे, अखिल भारतीय किसान सभेची स्थापना कधीची आहे? 1936ची आहे. तर ही सभेची स्थापना मित्रांनो कोणाच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली होती अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर यामध्ये लक्षात ठेवा, 1936च्या लखनौ अधिवेशनात, 1936चं लखनौ अधिवेशन होतं मित्रांनो. तर अखिल भारतीय किसान सभेची स्थापना झाली याच अधिवेशनामध्ये. 1936च्या लखनौ अधिवेशनामध्ये अखिल भारतीय किसान सभेची स्थापना झाली. तर तिचे पहिले अध्यक्ष होते स्वामी सहजानंद सरस्वती होते आणि सचिव होते मित्रांनो NG रंगा. ठीक आहे. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, स्वामी सहजानंद सरस्वती. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6वा आहे, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमाअंतर्गत राज्यासाठी एक राज्यपालाची तरतूद करण्यात आली आहे? मित्रांनो, प्रश्नाचा कॉन्टेंट आवडत असेल ना तर लाईक करत चला. यामध्ये लक्षात ठेवा, भारतीय संविधानाच्या भाग 6 मधील कलम 153 नुसार प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल अशी तरतूद आहे मित्रांनो. एकाच व्यक्तीची 2 किंवा अधिक राज्यासाठी राज्यपाल म्हणून नेमणूक करता येते. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. एका राज्यपालाची मित्रांनो एका किंवा 2 राज्यांसाठी देखील राज्यपाल म्हणून नेमणूक करता येते.
तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, कलम 153 नुसार. कोणत्या कलमनुसार? कलम 153 नुसार. आणि भाग कितवा मित्रांनो? भाग 6 नुसार. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7 आहे मित्रांनो. आपले राज्यशास्त्र या विषयावर हे प्रश्न सुरू आहेत. राज्यशास्त्रामधील आपण राज्यपाल हा घटक निवडला आहे. यावर आपले 5 प्रश्न होणार आहे. तर मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे. राज्यपालाची नियुक्ती खालीलपैकी कोणाच्या द्वारे केली जाते? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये लक्षात ठेवा, संविधानाच्या कलम 155 नुसार राज्यपालाची नियुक्ती भारताच्या राष्ट्रपतीद्वारे स्वाक्षरी व मुद्रांकित पत्राद्वारे केली जाते. तर एकंदरीत काय? तर मित्रांनो राष्ट्रपतीद्वारे राज्यपालाची नियुक्ती केली जाते. ठीक आहे. कोणते कलमनुसार? तर 155 या कलमनुसार. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, भारताच्या राष्ट्रपतीद्वारे राज्यपालाची नियुक्ती केली जाते. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. मित्रांनो जर तुम्ही ग्रुपमध्ये स्टडी करत असाल तर तुमच्या मित्रांना हा क्लास शेअर करा. हा मित्रांनो आपला 20व्या नंबरचा प्रश्नसंच आहे. आणि मित्रांनो यापूर्वीचे प्रश्नसंच तुम्ही बघितले नसेल तर ते आपल्या चॅनलवर जाऊन बघून घ्या किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील या सर्व क्लासची लिंक पाहायला मिळेल. तर प्रश्नाकडे लक्ष द्या मित्रांनो. राज्याचा घटनात्मक प्रमुख कोण असतो? असा हा प्रश्न आहे. तर यामध्ये लक्षात ठेवा, राज्याचा घटनात्मक आणि कार्यकारी प्रमुख हा कोण असतो? तर राज्यपालच असतो. तर मुख्यमंत्री हा वास्तविक कार्यकारी प्रमुख म्हणून कार्य करतो. ठीक आहे मित्रांनो. या प्रश्नाचे जे अचूक उत्तर आहे ते आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी, राज्यपाल. राज्याचा घटनात्मक प्रमुख कोण असतो? तर राज्यपाल असतो. तर मित्रांनो तुम्ही दिलेले जे कमेंट असतात त्यानुसार आपण प्रत्येक क्लासमध्ये प्रश्न घेत राहत असतो. तुमचे मागच्या क्लासमध्ये मित्रांनो कमेंट आलेले होते की आपली सूर्यमाला या घटकावर देखील प्रश्न घ्या. तर मित्रांनो आजच्या क्लासमध्ये आपण विज्ञान विषयामध्ये सूर्यमाला हा घटक ॲड केलेला आहे. ठीक आहे मित्रांनो. त्यावर आपले 5 प्रश्न होणार आहे. तर आता आपला राज्यशास्त्र हा विषय सुरू आहे. यामध्ये बघूया, राज्यपाल विधान परिषदेवर एकूण सदस्यांच्या किती सदस्यांची नियुक्ती करू शकतो? असा हा प्रश्न आहे. यामध्ये लक्षात ठेवा, कलम 171 नुसार राज्यपाल कला, वाङ्मय, विज्ञान, सहकारी चळवळ आणि समाजसेवा या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींमधून विधान परिषदेवर 1/6 सदस्यांची नियुक्ती करतात. या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, 1/6 सदस्य. प्रश्न आवडत असेल तर लाईक करत चला मित्रांनो. प्रश्न क्रमांक 10 आहे. राज्यपालांना पद व गोपनीयतेची शपथ कोण मिळवून देतात? हा प्रश्न आहे. यामध्ये लक्षात ठेवा, कलम 159 नुसार, कलम खूप वेळा विचारली जाते, कलम आहे 159 नुसार राज्यपालांना संबंधित राज्यांच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, मित्रांनो खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, नोट करून ठेवा, संबंधित राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश किंवा त्यांच्या अनुपस्थित उपलब्ध ज्येष्ठ न्यायाधीश शपथ देतात. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, संबंधित उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 11 आहे. पंचायत राज या विषयावर कटक मंडळे आपण हा घटक घेतलेला आहे. यामध्ये खूप वेळा प्रश्न आलेले आहेत. कटक मंडळाची स्थापना व प्रशासन खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली चालते? तर यामध्ये लक्षात ठेवा, भारतातील कटक मंडळांचे संपूर्ण प्रशासन आणि नियंत्रण भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स अखत्यारीत्या चालते. या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, संरक्षण मंत्रालयामार्फत चालते. मित्रांनो तुम्हाला कोणत्या घटकावर प्रश्न घ्यायला आवडेल ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मित्रांनो मी पुढच्या क्लासमध्ये तुमच्या सजेशननुसार मी प्रश्न घेणार. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 12 आहे. सध्या महाराष्ट्रात एकूण किती कटक मंडळे कार्यरत आहेत? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. यामध्ये लक्षात ठेवा, महाराष्ट्रात एकूण 7 कटक मंडळे आहेत. किती कटक मंडळे आहेत? महाराष्ट्रात 7 कटक मंडळे आहे. देवळाली, नाशिक, देहू रोड पुणे, खडकी पुणे, पुणे कॅम्प पुणेमध्ये, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि कामठी नागपूरमध्ये आणि मित्रांनो एक अहमदनगर. ठीक आहे. अशा प्रकारचे 7 कटक मंडळे महाराष्ट्रामध्ये आहेत. ठीक आहे. या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, 7 कटक मंडळे. महाराष्ट्रात एकूण सध्या किती कार्यरत आहेत मित्रांनो? 7 कटक मंडळे कार्यरत आहेत. प्रश्न क्रमांक 13 आहे. कटक मंडळाचा पदसिद्ध अध्यक्ष खालीलपैकी कोण असतो? तर यामध्ये लक्षात ठेवा, जे कटक मंडळे असते मित्रांनो त्याचा जो अध्यक्ष असतो तो लष्कराचा स्थानिक स्टेशन कमांडर असतो, तो पदसिद्ध अध्यक्ष असतो.
या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, लष्करी ठाण्याचा मुख्य लष्करी अधिकारी. लष्करी ठाण्याचा मुख्य लष्करी अधिकारी हा कटक मंडळचा पतशिस्त अध्यक्ष असतो. मित्रांनो, प्रश्न आवडत असेल तर लाईक करत चला. सोबतच मित्रांनो, कमेंटमध्ये सांगा मला की तुम्हाला हे प्रश्न आवडत आहे ना, जेणेकरून आपण पुढच्या क्लासमध्ये अशाच प्रकारचे प्रश्न घेऊयात. प्रश्न क्रमांक 14 आहे, कटक मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची CEO नियुक्ती खालीलपैकी कोणाद्वारे केली जाते? यामध्ये लक्षात ठेवा, कटक मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती थेट केंद्र सरकारद्वारे संरक्षण सेवांमधील भारतीय संरक्षण संपदा सेवेतील अधिकाऱ्यांची केली जाते. या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक सी, संरक्षण महासंचालनालयाद्वारे केंद्र सरकार करते. प्रश्न क्रमांक 15 आहे, कटक मंडळ कायदा 2006 नुसार कटक मंडळातील लोकनियुक्त सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? या प्रश्नामध्ये सविस्तर बघूया मित्रांनो. नवीन कटक मंडळ कायदा 2006 नुसार कटक मंडळातील लोकनियुक्त निवडून आलेल्या सदस्यांचा जो कार्यकाळ आहे तो 5 वर्षाचा असतो. या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, 5 वर्षाचा असतो. कटक मंडळ कायदा 2006 नुसार कटक मंडळातील लोकनियुक्त सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर 5 वर्षाचा असतो. प्रश्न क्रमांक 16 आहे मित्रांनो, भूगोल या विषयावरील आपण हवामान या घटकावरील 5 प्रश्न बघणार आहोत. तर लक्षात ठेवा, महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस पडणारे आंबोली हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते? तर लक्षात ठेवा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. मित्रांनो, हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त पावसाचे ठिकाण असून याला महाराष्ट्राचे आपण काय म्हणतो? चेरापुंजी असे म्हटले जाते. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सिंधुदुर्ग. पर्याय क्रमांक बी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबोली हे ठिकाण पावसाचे येते. प्रश्न क्रमांक 17 आहे, महाराष्ट्राचे हवामान प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडते? हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, नोट करून ठेवा. तर यामध्ये लक्षात ठेवा, भारताप्रमाणेच महाराष्ट्राचे हवामान देखील उष्णकटिबंधीय मान्सून प्रकारचे आहे. कोणत्या प्रकारचे आहे? उष्णकटिबंधीय मान्सून प्रकारचे आहे, ज्यामध्ये ऋतूनुसार वाऱ्यांची दिशा बदलते. या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, उष्णकटिबंधीय मान्सून. उष्णकटिबंधीय मान्सून प्रकारचे महाराष्ट्राचे हवामान आहे. मित्रांनो, हा प्रश्न खूप वेळा परीक्षेमध्ये आलेला आहे, त्यामुळे तुम्ही नोटच करून ठेवा. IMP क्वेश्चन आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, उन्हाळ्यात उत्तर भारतात वाहणाऱ्या अत्यंत उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांना काय म्हटले जाते? मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही आपली शाळा जीकेला सबस्क्राईब केले नसेल ना, तर आत्ताच करून घ्या. आपले टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या. यामध्ये लक्षात ठेवा, मे आणि जून महिन्यात उत्तर आणि वायव्य भारतात दुपारी वाहणाऱ्या अत्यंत उष्ण आणि कोरड्या स्थानिक वाऱ्यांना लू असे म्हणतात. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लू वारे म्हणतात. उन्हाळ्यात उत्तर भारतात वाहणाऱ्या अत्यंत उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांना काय म्हणतात? तर लू वारे म्हणतात. प्रश्न क्रमांक 19 आहे, नैऋत्य मोसमी वारे महाराष्ट्रात साधारणपणे कोणत्या महिन्यात दाखल होतात? मित्रांनो, हे सर्व प्रश्न रिपीटेड आहे, महत्त्वाचे आहे, IMP आहे. तुमच्या नोटबुकमध्ये नोट करत चला, जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या टाईमला एवढा सारा क्लास बघणं शक्य होणार नाही. तर तुम्ही नोटबुकमधून सहज आणि सोप्या पद्धतीनं तुम्ही पाठ करू शकाल. आणि जे तुम्ही लिहिता मित्रांनो नोटबुकमध्ये, ते तुमच्या भाषेमध्ये लिहिता आणि तुमच्या पद्धतीनं लिहिता, त्यामुळे हे तुम्हाला समजण्यासाठी खूप सोपे जाते. ठीक आहे. यामध्ये लक्षात ठेवा, नैऋत्य मोसमी वारे 7 ते 10 जूनच्या सुमारास कोकण किनारपट्टीवरून महाराष्ट्रात दाखल होतात आणि संपूर्ण राज्यात पाऊस पडतो. या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, जूनच्या पहिल्या आठवड्यात. जूनच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात साधारणपणे कोणत्या महिन्यात दाखल होतात? तर जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये दाखल होतात. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, सह्याद्री पर्वताच्या उत्तरेकडील भागाला काय म्हणून ओळखले जाते, जिथे पाऊस खूप कमी पडतो? यामध्ये लक्षात ठेवा, सह्याद्री पर्वत ओलांडताना बाष्पीभवन झालेले वारे कोरडे होतात, त्यामुळे पूर्वेकडील पठारी भागांवर पाऊस कमी पडतो. या भागाला पर्जन्य छायेचा प्रदेश म्हटले जाते.
या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, पर्जन्य छायेचा प्रदेश. मित्रांनो, प्रश्न काय होता हा आपला? सह्याद्री पर्वतातील पूर्वेकडील भागाला काय म्हणून ओळखले जाते? तर पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 21 आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे, भारतात दारिद्र्य रेषेचे मोजमाप करण्यासाठी सर्वप्रथम उष्मांक कॅलरी कोणी सुचवला होता? यामध्ये खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, नोट करून ठेवा. 1971 मध्ये VM दांडेकर आणि निळकंठ रथ यांनी भारतात प्रतिदिन ग्रामीण भागात 2400 आणि शहरी भागात 2100 कॅलरीचा निशंक पहिल्यांदा मांडला होता. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दांडेकर आणि रथ. कधी? 1971 मध्ये. मित्रांनो, अर्थशास्त्र या विषयावर आपले हे प्रश्न सुरू आहे. दारिद्र्य या घटकावर खूप वेळा रिपीट प्रश्न झालेले आहे, तेच आपण प्रश्न यामध्ये घेतले. प्रश्न क्रमांक 22 आहे, तेंडुलकर समितीच्या 2009ची ही समिती आहे मित्रांनो. शिफारसीनुसार तेंडुलकर समितीच्या शिफारसीनुसार दारिद्र्य मोजण्यासाठी खालीलपैकी कोणता निकष वापरण्यात आला होता? तर यामध्ये लक्षात ठेवा, तेंडुलकर समितीने केवळ कॅलरी मूल्यांचा निकष नाकारून शिक्षण आणि आरोग्यावरील खर्चांचा समावेश करून दरडोई मासिक उपभोग खर्च हा मुख्य निकष मानला. या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, दरडोई मासिक उपभोग खर्च. दरडोई मासिक उपभोग खर्च. प्रश्न क्रमांक 23 आहे, सापेक्ष दारिद्र्य प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या देशामध्ये अधिक प्रमाणात आढळते? प्रश्न आवडत असेल तर लाईक करत चला आणि तुमच्या मित्रांपर्यंत देखील हा क्लास शेअर करत चला. यामध्ये लक्षात ठेवा, सापेक्ष दारिद्र्य हे उत्पन्नाच्या विषमतेवर आधारित असते. हे प्रामुख्याने अमेरिका किंवा युरोपसारख्या श्रीमंत व विकसनशील देशामध्ये तुलनात्मक अभ्यासासाठी वापरले जाते. या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, विकसित देश. पर्याय क्रमांक बी, विकसित देश. ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 24 आहे, नियोजन आयोगाच्या जागी स्थापन झालेल्या कोणत्या संस्थेद्वारे सध्या भारतातील बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक म्हणजेच MPI जाहीर केला जातो? यामध्ये लक्षात ठेवा, भारतातील नीती आयोग राष्ट्रीय पातळीवर बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक नॅशनल मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स तयार आणि प्रसिद्ध करतो. तर मित्रांनो, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. आपण मागच्या क्लासमध्ये बघितलं होतं की नीती आयोगाचे पूर्वीचे नाव हे दुसरे होते, तर ते नाव काय होते मित्रांनो, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नीती आयोग. आणि मित्रांनो, हे जे नाव होते ते कधी बदलण्यात आले हा देखील पॉईंट तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. प्रश्न क्रमांक 25 आहे, विकसनशील देशामध्ये अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजाही पूर्ण न होण्याच्या स्थितीला काय म्हणतात? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये लक्षात ठेवा, जीवन जगण्यासाठी अत्यंत आवश्यक असणाऱ्या किमान मूलभूत गरजा पूर्ण न करू शकण्याच्या स्थितीला निरपेक्ष दारिद्र्य असे म्हटले जाते. कोणते मित्रांनो? निरपेक्ष दारिद्र्य म्हटले जाते. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, निरपेक्ष दारिद्र्य. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 26 आहे. मित्रांनो, आपले हे विज्ञान या विषयावर सूर्यमाले या घटकावर प्रश्न सुरू आहेत. हे प्रश्न आपण 5 घेणार आहोत. तर मित्रांनो, हे तुम्हीच सांगितलेले कमेंट बॉक्समध्ये सुचवलेलेच हे 5 प्रश्न आहे. तर यामध्ये बघा, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह खालीलपैकी कोणता आहे? यामध्ये खूप महत्त्वाचे पॉईंट घेतले आहे आपण. गुरु हा आपल्या सूर्यमालेतील आकारमानाने आणि वस्तुमानाने सर्वात मोठा ग्रह आहे. याला ग्रहांचा राजा असे देखील म्हटले जाते. कोणत्या ग्रहाला ग्रहाचा राजा असे म्हटले जाते हा पण प्रश्न आलेला आहे. तर मित्रांनो, गुरु हे याचे अचूक उत्तर होईल. तर यामध्ये लक्षात ठेवा, या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गुरु, ज्याला आपण ज्युपिटर देखील म्हणतो. प्रश्न क्रमांक 27 आहे,
कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणजेच रेड प्लॅनेट म्हणून ओळखले जाते? यामध्ये खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर लोह ऑक्साईडचे म्हणजेच त्याला आपण तांबडी माती म्हणतो, आयर्न ऑक्साईड प्रमाण जास्त असल्याने तो लाल रंगाचा दिसतो, म्हणून त्याला आपण लाल ग्रह देखील म्हणतो. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, मंगळ ग्रह. मंगळ ग्रह कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणतो? तर मंगळ ग्रहाला आपण लाल ग्रह म्हणतो. मित्रांनो, प्रश्न आवडत असेल तर लाईक करत चला आणि पुढच्या क्लासमध्ये कोणकोणत्या विषयावर प्रश्न घ्यायचे ते देखील कमेंट बॉक्समध्ये सांगत चला. प्रश्न क्रमांक 28 आहे, सूर्यमालेतील सर्वात उष्ण आणि तेजस्वी ग्रह कोणता आहे? यामध्ये खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. शुक्र ग्रहाच्या वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे CO2 प्रमाण 98% जास्त असल्याने तेथे हरितगृह परिणाम तीव्र होतो. सर्वात उष्ण सुमारे 460 अंश सेल्सिअस ग्रह बनतो. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, शुक्र ग्रह. त्यालाच आपण वेनस असे देखील म्हणतो. सूर्यमालेतील सर्वात उष्ण आणि तेजस्वी ग्रह शुक्र ग्रह. प्रश्न क्रमांक 29 आहे, खालीलपैकी कोणत्या ग्रहाला एकही नैसर्गिक उपग्रह म्हणजेच चंद्र नाही? पृथ्वीचा उपग्रह कोणता? ह्या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. ह्यामध्ये लक्षात ठेवा, सूर्यमालेतील बुध म्हणजेच त्याला आपण मर्क्युरी म्हणतो आणि शुक्र ज्याला आपण वेनस म्हणतो, या पहिल्या 2 ग्रहांना एकही नैसर्गिक उपग्रह नाही. ठीक आहे, तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, बुध व शुक्र. बुध व शुक्र या ग्रहांना एकही उपग्रह नाही. प्रश्न क्रमांक 30 आहे, सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोचण्यासाठी साधारणपणे किती वेळ लागतो? ह्या प्रश्नामध्ये महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवा. सूर्य आणि पृथ्वीमधील अंतर सुमारे 15 कोटी किलोमीटर आहे. प्रकाशाचा वेग 3 लाख किलोमीटर पर सेकंद असल्याने सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचायला सुमारे 8 मिनिटे आणि 20 सेकंद एवढा वेळ लागतो. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 8 मिनिटे आणि 20 सेकंद. सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोचायला 8 मिनिटे आणि 20 सेकंद एवढा वेळ लागतो. तर मित्रांनो, हे जे महत्त्वाचे आपले 30 प्रश्न होते, हा आपला 20वा संभाव्य प्रश्नसंच होता. या अगोदरचे जर तुम्ही प्रश्नसंच बघितले नसेल तर ते तुम्ही आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता. अजूनपर्यंत आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करून घ्या. आपले टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करा मित्रांनो, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची माहिती तुमच्याकडून मिस होणार नाही. मित्रांनो, याशिवाय आपले आदिवासी विकास भरतीचे 2 क्लास अपलोड झालेले आहे. ज्यांनी कोणी तो फॉर्म भरला असेल त्यांनी तो क्लास आत्ताच बघून घ्या. खूप महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत आपण, त्यामध्ये परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत ते. आणि मित्रांनो, 21व्या नंबरच्या प्रश्नसंचामध्ये आपण कोणते प्रश्न घ्यायचे हे तुम्ही आत्ताच कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून आपण तुमच्या मतानुसार त्यामध्ये प्रश्न काही ॲड करू. ठीक आहे, भेटूया 21व्या नंबरच्या प्रश्नसंचामध्ये. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.